आज सकाळच्या परी छान ताजी फ्रेश भाजी घेऊन भाजीवाला आला होता. मी त्यांच्याकडून एक चाकवतची चांगली पेंडी घेतली आणि लगेचच मुठभर शेंगदाणे आणि मुठभर हरभऱ्याची डाळ भिजत टाकली. भाजी निवडून घेतली, स्वच्छ धुतली आणि मग चिरली आणि नंतर भाजी मी शिजायला घातली. तोपर्यंत हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे छान भिजले होते आणि नंतर त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं, अर्धा ग्लास पाणी घातलं आणि मस्तपैकी शिजायला ठेवली. 5-10 मिनिटात भाजी छान शिजली बघा, एकदम मस्त. इकडं मी खलबत्त्यात लसूण घेतला आहे 1 गड्डी, 5-6 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या आणि थोडंसं मीठ आणि छान खलबत्त्यात मस्तपैकी कुटून घेतलं. नंतर भाजी इकडं थोडी थंड झाली, भाजी हाटून घेतली आणि नंतर मग त्याच्यात थोडंसं अजून डाळीचं पीठ ॲड केलं, म्हणजे भाजीला घट्टसरपणा येतो आणि परत एकदा हाटून घेतली. आता भाजीची फोडणी द्यायची. इथं कढईत तेल गरम केलं, चांगली मोहरी टाकली आणि तडतडून दिली. त्याच्यानंतर जिरे टाकले, नंतर लसूण मिरचीची आपण बनवलेली पेस्ट घातली, छान मस्तपैकी सुनेरी होऊन दिली. नंतर त्याच्यावर भाजी टाकली आणि मस्तपैकी खमंग असा वास आला फोडणीचा आणि भाजी मंदाच्यावर छान उकळून दिली. भाजी एकदम 1 नंबर झाली बघा. त्याच्यानंतर वाटीत 4-5 चमचे दही घेतलं, दही फेटलं आणि त्याच्यात ओतलं 1 नंबर चाकवत.